मतदारसंघात फिरताय वातावरण कसं? वातावरण एकदम मस्त मजेत आहे आणि लोक आनंदी आहेत. कारण सर्वसामान्य जनतेतल्या एका कार्यकर्त्याला न्याय मिळणार आहे आणि त्या न्यायाच्या प्रतीक्षेत सगळी जनता आहे. जनतेला माहित आहे की विकास कोणाच्या मार्फत होणार आहे आणि लोकांना विकास पाहिजे. गट तट राजकारण ह्या गोष्टी आता बाजूला पडलेल्या आहेत. नेते मंडळीच्या राजकारणाच्या पेक्षा सर्वसामान्य जनतेला एक न्यायाची आणि विकासाची गंगेची वार धरायची आणि ती गंगा ही प्रकाश आंबेडकरांच्या रूपानं गावोगावी वाहणार आहे. विधानसभेला जेवढे आमदार मतदारसंघात फिरले नाही तेवढं मतदारसंघात फिरले वाटते. कुठेतरी या गेलेल्या कालच्या भाषणात त्यामुळं प्राधान्य काय फरक पडणार आहे? आमदार साहेब हे सर्वसामान्य जनतेतले आमदार आहेत. त्यामुळे फिरणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. वाडी वस्तीवरच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना ते ओळखतात. त्यामुळे ते फिरले म्हणजे त्यांचा तो एक कायमचाच भाग आहे. ते काय राजकारणासाठीच फिरले असं नाही, ते इतर वेळी सुद्धा फिरत असतात. आता या मतदारसंघामध्ये एकाकी पडलेली शिवसेना कुठेतरी एकत्र येऊन ह्या 4 दिवसात वातावरण फिरले असं लोकांच्याकडून प्रत्येक घडते. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? शिवसेना हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, तरुणांचा पक्ष आहे आणि एका विकासाच्या वाटेवर वाहणारा पक्ष आहे. तिथं गट तट राजकारण न बघता लोकांना विकासाच्या गंगेत नेण्यासाठी हा पक्ष काम करत असल्यामुळं जी जनता काय उत्स्फूर्तपणे आमच्या बाहेर पडलेली आहे त्यांना फक्त आपले भविष्यातले प्रश्न दिसतात आणि ते प्रश्न सोडवण्याची धमक मंत्री महोदय आणि आम्ही त्यांच्या मागे पाठपुरावा करण्यासाठी दीपक शेट्टी हे सूत्र भविष्यात चांगल्या पद्धतीने असणार आणि जनतेला ते निश्चित पडून येणार आहे. सोमवारी निकालानंतर काय पाहायला मिळणार आहे तालुक्यात? शिवसेनेचा भगवा फडकणार आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणार. शपथा अंधश्रद्धा नारळ परडी हे सगळं यांचं बाजूला जाणार, ते वाहून जाणार. कारण ते चुकीच्या ज्या गोष्टी केल्या त्या लोकांना मान्य झालेल्या आहेत आणि लोकांना त्या सगळ्याच्या विरोधात जाऊन एका चांगल्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी ही जनताने निश्चित काम करणार.